माहेरचा चहा बऱ्याच वेळा प्यायलोय, पण हा सासरचा चहा जास्त आवड. चल येते ताई. बघ सानिया, सध्या ऑफिस मध्ये खूप कामांचं प्रेशर आहे. उगाच लहान मुलांसारखं हट्ट काय करतेस तू? जरा समजून घे ना. आदित्य, मी लहान मुलांसारखं हट्ट करतेय आणि मी कायमच तुला समजून घेतेय. हे बघ आदित्य, तू नेहमी कामातच असतो, पण सणवार नातेवाईक काही आयुष्यात असतं की नाही? हा, पण नाही, तुला फक्त कामच करायचंय ना ऑफिस मध्ये बसून. आदित्य, दिवाळी आली आणि गेली सुद्धा, पण आपण एकदाही मम्माकडे गेलोच नाही. अरे मम्मानी किती फोन केले माहितीये का तुला? एकतर लग्नानंतरचा माझा पहिला दिवाळ सण, मग आपण एकदा तरी मम्माकडे जायला नको का? सांग बघू. पण आपण गेलोच नाही, आपण इथेच दिवाळी सेलिब्रेट करत राहिलो. पण सानिया, ही तुझीच इच्छा होती ना? हो आदित्य, अशी इच्छा होती माझी, पण काही रीतभात असते की नाही? एकतर मम्मा मला किती फोन करते माहितीये का तुला? तुझा पहिला दिवाळ सण आहे, आली नाहीस हेच तिने सतत लावलंय. मला असं वाटतं की आपण एकदा तरी मम्माकडे जायला हवं, प्लीज. सानिया, अगं खरंच कामांचं खूप प्रेशर ऑफिस मध्ये. जरा समजून घे मला. मला खरंच वेळ काढता येणार नाहीये सानिया. बरोबर आदित्य, ठीक आहे, फाईन. पण मग आपण आज रात्री जाऊया का मम्माकडे? एक काम कर, तू तुझं ऑफिस सुटलं ना की तू तिथेच थांब. मी तुला तिथे पिक करते आणि त्याच्यानंतर मग आपण मम्माकडे जाऊया आणि आज रात्री आपण मम्माकडेच राहूया. आणि हवं तर उद्या तू तिथूनच ऑफिसला निघून जा. हा, ओके, करूयात आपण तसंच. ये तुम्हाला घ्यायला राहतो. ओके ओके, ठीक आहे, मी येते. बाय बाय. बाबा, मी आज रात्री आदित्यला घेऊन माहेरी जाते. तेव्हा आज रत्नमाला मोहिते आणि तिच्या मृत्यूच्या मध्ये कोणीही आडवं येणार नाही. बाबा, मी माझं काम पूर्ण करते आणि तुम्ही तुमचं इथलं काम पूर्ण करा. काहीही झालं ना तरी त्या रत्नमाला मोहितेला आज संपवाच. बघा, अरे वा, मस्त आहे स्पॉट. मलाही कंटाळा आला ना की मी नेहमी इथेच येते. मी म्हटलं होतं ना तुम्हाला आवडेल. करेक्ट बोलली होतीस. मिनिट. हॅलो. हॅलो सर, मी वैदेही मॅमच्या ऑफिस मधून बोलते. हा बोला. सर, तुम्ही आता कुठे आहात? मी गुहागरला आहे. काय झालं? अरे बापरे, गुहागर म्हणजे खूपच लांब आहात. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? हो सर, ऍक्च्युली काय झालं, वैदेही मॅमना आम्ही काल ऍडमिट केलंय. काय? ऍडमिट?